स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी प्रदीप दस्ती, मायनाक भंडारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गुहागर। तर आज आपण व्हिडिओमध्ये ओव्हरऑलिंग डिझेल फिल्टर हा आपण प्रॅक्टिकल करणार आहोत। तर आज आपण टाटा इंजिनवरील 4 सिलेंडर इंजिनवरील डिझेल फिल्टर खोललेला आहे। तर हा डिझेल फिल्टर जो आहे हा सेकंडरी व प्रायमरी डबल स्टेज फिल्टर टाईपमध्ये आहे। तर डिझेल फिल्टरचा सर्वात महत्त्वाचा उपयोग गाडीवरील जे फ्युअल आहे इंजिनला जाणारं, कंबक्शन चेंबरमध्ये जाणारं, हे डिझेल पूर्णपणे क्लीन व साफ असलं पाहिजे। तर हे क्लीन करण्याचं काम डिझेल फिल्टर करतं। तर यामध्ये बारीक सारीक धूळ, कचरा, घाण, पाण्याचा अंश, ॲसिडचा अंश या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत या क्लीनअप करण्याचं काम डिझेल फिल्टर करतो। तर आज आपण डिझेल फिल्टरची ओळख करून घेऊया। तर डिझेल फिल्टरमध्ये हा जो पार्ट आहे याला म्हणतात कंटेनर किंवा बाउल म्हणतात। यामध्ये डिझेल टाकलं जातं व तसेच यामध्ये फिल्टर एलिमेंट बसतं। यामध्ये इकडे या कंटेनरलाच ड्रेन प्लग दिलेला आहे, जेणेकरून फिल्टर न खोलता आपण त्यामधील डिझेल ड्रेन करू शकतो। तसेच हा जो फिल्टर आहे हा प्रायमरी फिल्टर आहे, जो कापडी आहे। यामध्ये मोठे मोठे धुलीकण हे किंवा कचरा हा साफ केला जातो। त्यानंतर डिझेल या प्रायमरी फिल्टरनंतर डिझेल या सेकंडरी फिल्टरमध्ये प्रवेश करतो। जास्तीत जास्त डिझेल म्हणजे बारीक बारीक धुलीकणसुद्धा साफ केले जातात। त्यानंतर हा जो आहे याला टॉप कवर किंवा फिल्टर कवर म्हणतात। या फिल्टर कवरच्या आतमध्ये एक रिंग दिसते, याला सीलिंग रिंग म्हणतात। ही रबर रिंग आहे, ही एअर न येऊ देण्याचं काम म्हणजे एअर टाईट करण्याचं काम करते, तसेच डिझेल लिकेज न होऊ देण्याचं काम करते। त्याचप्रमाणे इकडे वेंट स्क्रू आहेत, एअर ब्रीडिंग करायचे आहेत म्हणजे आपल्याला फ्युअल सिस्टीममधील हवा ही काढायची असेल त्यावेळी हा एअर ब्रीडिंग स्क्रू आहे। इथे ॲरो दिलेला आहे, हा इनलेट मार्ग आहे आणि हा आउटलेट मार्ग आहे। त्यानंतर टॉप कवर टू कंटेनर याला जो जोडणारा पार्ट आहे म्हणजे हा बोल्ट, याला सेंटर बोल्ट असे म्हणतात। तर हा जो डिझेल फिल्टर आहे हे एअर वेंट स्क्रू, हा डिझेल फिल्टर आहे। हा 3 ते 5,000 या किलोमीटर नंतर हा साफ करायचा असतो। तसेच 30 ते 32,000 किलोमीटर नंतर बेसिक हा डिझेल फिल्टर एलिमेंट हे चेंज करायचं असतं। यामुळे गाडीचं इंजिनचं लाईफ वाढतं। धन्यवाद।